नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर काल दुपारी काय झालं, मुलगा दुपारच्या वेळी घरी आला. बाहेरून उन्हातून घरी आल्यामुळं साहजिकच त्याला थोडा थकवा आणि थोडीशी भूक पण लागली होती. त्याला असं काहीतरी पाहिजे होतं जे की थंड पण आहे आणि एनर्जेटिक पण आहे, कारण बाहेरून आल्यामुळं साहजिकच थोडंसं थोडंसं लो झाल्यासारखं वाटतं. मग मी केलं असं काही, त्याचा थकवा तर गायब झाला आणि एकदम फ्रेश झाला. जसं की आपल्या लहानपणी कशी एक ॲड होती बघा, की ती एक व्यक्ती त्या बाहेरून आलेल्या व्यक्तींना विचारते की कहीं घूमने जा रहे हे, तर ते बाहेरून आलेले कसं म्हणतात, नाही घूम के आए हे. तर तशीच आठवण मला झाली. तर हे पहा, आता आपण 10 ते 12 खजूर जे आहेत ना, तर ते बिया काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत. आता आपण घेतलेले आहे बदाम, तर 8 ते 10 बदाम घेतले तरी चालतात. आता हे बदाम पण आपण ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत. नंतर घेतले आहेत आपण 8 ते 10 काजू. आता तुम्ही तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत त्यानुसार तुम्ही हे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. तर आता आपण काजू, बदाम आणि खजूर घातल्यानंतर घातलेलं आहे दूध. तर दूध आपण जवळपास 500 मिली घातलेलं आहे. आता दूध घातल्यानंतर आपल्याला हे असं 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचे आणि मग हे ड्रायफ्रूट्स आणि खजूर जे आहेत ना, तर ते थोडे सॉफ्ट बनतात. आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. त्याची एकदम स्मूथ पेस्ट बनवलेली आहे. आणि आता ह्याला थंडावा देण्यासाठी ग्लासमध्ये काही आईस क्यूब टाकलेले आहे. हे पहा, म्हणजे हे आपलं ड्रिंक जे आहे ना, एकदम एनर्जेटिक आणि तितकंच थंडसुद्धा झालं पाहिजे. तर आता हे पहा, आपण आईस क्यूब टाकल्यानंतर आपण जे काढलेलं आहे खजूर शेक, तर ते ग्लासमध्ये ओतलं आणि मस्त उन्हातून आल्यानंतर एक ग्लास पिलं की फुल एनर्जेटिक वाटतं आणि मस्त थंडावा देतं शरीराला. तर तुम्हीसुद्धा उन्हातून बाहेर आल्यानंतर नक्की ट्राय करा.